वाहुली आणि त्याच्या विपक्षात अर्जुन 11 साखरवाडी. साखरवाडी संघ लास्ट वॉर्निंग असेल, लगेच मैदानात आतमध्ये जायचंय. चला वाहुली संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. चला दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकणार आहात. एका बाजूने वाहुली आणि दुसऱ्या बाजूने साखरवाडी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक जर पाहिलं तर ते P1 साठी बंदिस्त असणार आहे. मंड्रेटी पॉवर प्ले साठी पहिलं षटक आपण पाहू शकणार इथे असणार आहे. त्यासाठी जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकता बॉलिंग मार्क वरनं गोलंदाज सज्ज झालाय. जयेश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. जबरदस्त मॅच मात्र आपण पाहू शकता. ते एका बाजूने साखरवाडी आणि दुसऱ्या बाजूने वाहुली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आदेश जाधव आणि आकाश टुंबडा यांच्याकडून जर पाहिलं तर वाहुली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. या मॅच साठी आपण पाहू शकणार आहात. 3 षटकांचा हा सामना. यावेळेस पहिल्याच बॉलवर आक्रमण. पहिलाच बॉल इथे फेकून दिला जातोय. यस, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. 6 षटकार. पहिल्याच बॉलवर हा घनागती प्रहार आपण पाहू शकतात. आक्रमण चढवलं जाते आणि निश्चित स्वरूपाने गितेश ज्याने कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली होती, तो नितेश देखील मात्र आपण पाहू शकतात बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. जयेशच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलं जाते. जबरदस्त. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस डावी एसटी वाकवली आहे. डावी एसटी उद्ध्वस्त केली आहे. फर्निचर डिस्पॅच केलंय. डिस्ट्रॉ. बॅटर गितेश बॅक टू द डगआउट. जबरदस्त आपण पाहू शकता गोलंदाजी. एक तुमारी ते कामारी कमबॅक हा केला गेला जयेशच्या माध्यमातून. जरूर पहिल्या बॉलवर मोठा फटका आला होता, परंतु इथून जर पाहिलं तर आपल्या गोलंदाजीचं जे काही प्रमुख अस्त्र आहे ते या विकेटच्या पटलावरती यूज केलं गेलंय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकता यशच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहू शकता आपण पाहू शकता वावली संघाच्या माध्यमातून आमचे परम मित्र केतनजी हे देखील समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतायत आणि वावली संघाचं आपण पाहू शकतो 12वा प्रतिनिधी आपण पाहू शकतायत. जयेश यावेळेस जर पाहिलं तर स्ट्रेट फ्रॉम दी ग्राउंड लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा ही बॉल निघून जाईल 4 धाब्यामध्ये. परावर्तित चौकार. शिकत 3 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्यायची. दोन्ही संघाने आपण पाहू शकतायत वेळ राहिला तर फायनलचा सामना आपण 4 षटकांचा नक्कीच खेळू. यावेळेस जर पाहिलं गेलं तर शपवून खेळण्याचा प्रयत्न होता. मानसिकता होती आपण पाहू शकतायत, परंतु त्या मानसिकतेला चिरफाड केली जाते. एक चांगला बॉल आपण जयेशच्या माध्यमातून
एक चेंडू चांगला तर एक चेंडू खराब, अशा पद्धतीचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. परंतु गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. जयेश जो वाघोबा स्पोर्ट वावडी संघाच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्ले करतोय, निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा बॉल, यावेळेस अर्धा बाटण्या करण्याचा प्रयत्न, इनटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. हाही बॉल रफू चक्कर झालाय, 4 धावेसाठी चौकारामध्ये परावर्तित, 4 रन्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ ते कंप्लीट केला आणि धावसंख्या ती पाहू शकतायत 14 या अंकांवरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस एक चांगला बॉल आपण पाहू शकतायत. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला, शरीरापासून थोडीशी दूरची लेंथ आपण पाहू शकतायत इथे टाकली गेली आणि त्यानंतर गोलंदाज जयेशला त्या लेंथ मध्ये यश आलं गेलंय. आता इथून पहिल्या षटकाचा खेळ तर कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकतायत धावसंख्या ती फलकावरती पाहू शकतायत 14 या अंकांवरती. एक जबरदस्त मॅच आपण पाहू शकतायत. आई गावदेवी स्पोर्ट अर्जुन अली चषक 2025 चा हा रणसंग्राम, त्यातील ही सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये जर पाहिलं तर पहिलं षटक इथे कंप्लीट झालंय. आता इथून जर पाहिलं गेलं तर विशाल आणि प्रल्हाद ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत स्थिर आहे. महत्वाची विकेट जर पाहिली गेली तर गीतेश तो तंबूच्या आशाला परत गेलाय, परंतु इथून खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र आपण पाहू शकतायत करावा लागेल वाघोबा स्पोर्ट वावली संघाला. कारण अर्जुन 11 साखरवाडी संघ पहिल्या षटकामध्ये तर खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत असताना 14 ही धावसंख्या एक्झिक्यूट केली गेली आहे. चला स्पीडअप करायचं आहे. कल्पेश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय आणि कल्पेशच्या माध्यमातून इथून कशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते हे देखील मात्र आपल्याला पाहायचंय. कारण पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर वाघोबा स्पोर्ट वावली संघ देखील क्वालिफाय झाला. त्यानंतर तिसऱ्या दिवसामध्ये अर्जुन 11 साखरवाडी संघ हा देखील अंतिम 4 मध्ये पोहोचला गेला आणि या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच मात्र आपण निश्चित स्वरूपाने पाहू शकतायत. कल्पेश पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. आता इथून कल्पेशच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी केली ते 6 चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर्ड केले जात आहेत हे आपण पाहायचंय. विशालच्या विपक्षात आपण पाहू शकतात कल्पेश यांच्यातील जुगलबंदी. चला स्पीडअप करायचंय, आपण थोडीशी घाई करायची आहे. आपण अर्थातच विशाल हा बॅटर पाहू शकतात, साखरवाडी टीमचा बाहुबली म्हणून त्याची ओळख आहे, परंतु यावेळेस त्याला बंदिस्त केलं जात आहे. एक चांगला बॉल आपण पाहू शकतात कल्पेशच्या माध्यमातून, निश्चित चांगली बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातोय आणि एक वेगळीच ओळख आपण पाहू शकतात साखरवाडी संघाचा बाहुबली अर्थातच विशाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. एक चेंडूचा खेळ परिपूर्ण केलाय कल्पेश या गोलंदाजाने. पहिला चेंडू जर पाहिला तर शरीरभेदी मारा, एक चांगला बॉल आपण पाहू शकता इथे डिलिव्हर केला जातोय. यावेळेस जर पाहिलं तर बॅटच्या राडार मध्ये आलाय, परंतु ताकद नाहीये, विकेटचं होईल पतन. मिस्टर विशाल याला तंबूच्या आशाला परत जावं लागेल. बॅटर आउट, दुसरा धक्का. यस, कमॉन कॉल. आता या मॅचचा महत्वाचा खेळाडू अर्थातच ज्याने कालचा दिवस गाजवला होता तो हिरामन अर्थातच हिरा यो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता दाखल झालाय. इथून हिराच्या माध्यमातून कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल हे आपण पाहूयात. कल्पेश ज्याने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्ले केली आहे तो कल्पेश देखील मात्र आपण पाहू शकता. आतापर्यंत त्याने 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट केला गेलाय. कल्पेश पुढे चेक आपल्या बॉलिंग क्रीज वरती पंचांच्या डावीकडून राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस हिराच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर आक्रमण, पहिलाच बॉल फेकून दिला जातोय सरळ, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. पंचांच्या माध्यमातून चुकीची दुरुस्ती केली जाते. इथे हा चेंडू जर पाहिला तर षटकार आहे हे देखील घोषित केले जाते, कारण
निश्चित आपण पाहू शकतात या 6 धाब्याच्या पद्धतीने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चिततेने वाढ होईल आणि धावसंख्येचा आलेख हा 6 ने पुढे जाऊन पोचला गेला फलकावरती 20-20 या अंकांवरती. कल्पेश हिरा पहिल्याच बॉलवर आक्रमण. आता इथून दुसरा बॉल. यावेळेस आडवा बाटण्या करण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकी, परंतु एक सिंगल धाव या चुकीमुळे इथे अर्जित केली जाते आणि सिंगलच्या मदतीने आपण निश्चित स्वरूपाने पाहू शकतात धावसंख्या 21-21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ इथे परिपूर्ण केला कल्पेशने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण या 4 चेंडूंमध्ये 7 धावा 1 विकेट. एकंदरीत खूप चांगली अशी गोलंदाजी आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती आपण गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून केली गेली आहे. आई गावदेवी अर्जुन अली चषक 2025 चा हा रणसंग्राम, हा महासंग्राम आजचा अंतिम दिवस आपण पाहू शकतायत या स्पर्धेचा. आणि निश्चित स्वरूपाने दर्दी क्रीडा रसिक देखील या स्पर्धेकरिता उपस्थित झाला गेलाय, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस मिस्टर मिक्स्टोक आहे जेल करण्याची संधी, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू डिलिव्हर्ड झालाय. एक सिंगल धाव आणि एकेरीच्या मदतीने आपण पाहू शकता धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 22-22 या अंकांवरती. तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं मनाच्या अंतःकरणापासून मी व्हॉइस ऑफ किल्टन अजित पवार हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आपण पाहत आहेत आई गावदेवी अर्जुन अली चषक 2025 चा हा रणसंग्राम, हा महासंग्राम. त्यातील सेमीफायनलची मॅच देखील मात्र आपण पाहू शकणार. यानंतर देखील एक सामना अक्षय 11 कव्हाड आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं गेलं तर वागेदादा स्पोर्ट कुंभार शिव तिडसे संघ आपण पाहू शकणार आहात. कल्पेश शेवटचा बॉल स्लॉक चेंडू आपण पाहू शकता टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज देखील झालाय आणि शेवटच्या बॉलवर काय रणनीती असेल. यावेळेस एक चांगला बॉल, एक उत्कृष्ट बॉल आपण म्हणू शकतो, तो बॉल इथे डिलिव्हर झाला गेलाय. डॉट चेंडूच्या मदतीने जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस 22-22 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 22 ला 2 ही सध्याची परिस्थिती. तोपर्यंत ऐकत राहा, पाहत राहा, कुठे जाऊ नका. आई गावदेवी अर्जुन अली चषक 2025 चा हा रणसंग्राम महाथरार. सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. आपण ऐकतात, पाहतात आई गावदेवी अर्जुन अली चषक 2025 चा हा महासंग्राम. पर्व पहिला आणि पहिल्या पर्वामध्ये जर पाहिलं गेलं तर खूप सुंदर अशी स्पर्धा, खूप सुंदर असं आयोजन आपण पाहू शकतायत. आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं गेलं तर योगेश टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट देखील केली जाते. तर युट्यूबच्या वाहिनीवरती जेही स्पर्धक आमच्या समवेत जोडले गेलेत त्यांचे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर चला, या युट्यूब वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आपण या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. ही स्पर्धा आवडली असेल तर या स्पर्धेसाठी एक लाईक नक्की करा आणि या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय सांगायचं असेल तर एक कमेंट या स्पर्धेसाठी नक्की करा. यावेळेस एक खोलबटाप्याचा चेंडू होता, त्या चेंडूला पीक केलंय, फील्ड केलं, चेंडूला रिटर्न केलं. तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकात वाढ होते आणि धावफलक वाढतंय देखील. आणि वाढत असताना जर पाहिलं तर जाऊन पोहोचतंय 23 या अंकांवरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. धावांचा आलेख जर पाहिला गेला तर 23 या अंकांवरती निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त मॅच, एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. कारण गोलंदाजी तितक्याच चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते, परंतु फलंदाजी देखील तितक्याच चांगल्या पद्धतीची. सामना जर पाहिला तर दोन्ही बाजूनी बॅलन्सिंग स्थितीमध्ये चालू आहे. हिरा यावेळेस आडव्या बॅटने पॉवरफुल स्ट्रोक आहे, परंतु थोडासा मिसफील्ड आणि त्या कारणाने बॅटर यावेळेस जर पाहिलं गेलं तर चौकार आहे. यस, ज्यावेळेस चेंडू हाताला लागला त्यावेळेस तुमचा पाय देखील लागलाय का यावर प्रश्नचिन्ह आहे, परंतु नाही लागलेलं आयोजक. यस, डेफिनेटली आपण पाहू शकतायत 2 धावा. दोन धावा इथे एक्झिक्यूट केल्या जात आहेत.
यावेळेस आरबा बॅट करण्याचा प्रयत्न, सेल्फ फॉलो मध्ये हा चेंडू अडवला आहे. यस, डेफिनेटली एक सिंगल धाब इथे देखील कन्वर्ट केली जाते आणि धावसंख्येचा आलेख जर पाहिला गेला तर सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतात 26-26 या अंकांवरती आपण पाहू शकतात. कुणाल हा गोलंदाज मात्र आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. फक्त 3 चेंडू 4 धाबा खर्च केल्यात. एकंदरीत जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तो कुणाल देखील आपण पाहू शकता इथून त्याला 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे. आणि कुणाल इथून कशा पद्धतीची गोलंदाजी करतो. यावेळेस एक चांगला बॉल स्लॉक करायचा होता, परंतु जर पाहिलं गेलं तर विकेटचं पतन होईल. यावेळेस हिरा हा स्ट्रायकिंग एंड कडे येतोय आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. फलंदाज बॅटर आउट होईल. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रुपेश. हा बॅटर आपण पाहू ट्रॅक वरती आपण पाहू शकता दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंडकडे जर पाहिलं तर तो बॅटर आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथून हिरा 2 चेंडूचा खेळ शेष आहे. चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण पाहू शकतायत वाघोबा स्पोर्ट वावली संघाच्या माध्यमातून इथे झाली आहे. आणि आता इथून 2 चेंडूचा खेळ कुणालच्या माध्यमातून कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र पाहायचं आहे. तो कुणाल आपण पाहू शकतात प्रगतीपथावरती सज्ज आहे. 2 चेंडूचा खेळ त्याला देखील कंप्लीट करायचा आहे आणि या 2 चेंडूवर आपल्याकडे असणारे अस्त्रशस्त्र इथे यूज करावे लागतील आणि त्या इंटेन्शनने गोलंदाजी देखील करावी लागणार आहे. कुणाल 5वा बॉल हिराच्या विपक्षात. यावेळेस देखील एक चांगला बॉल आपण पाहू शकतात अलाउन द कार्पेटच्या आणि मिड विकेट डिझन मध्ये आपण पाहू शकतात फील्ड केली. चेंडूला रिटर्न केलं. तोपर्यंत जर पाहिलं गेलं तर एका चुरुलावरती 2 गाड्या आणि यस डेफिनेटली अपघात झालाय. बॅटर रुपेश याला तंबूच्या आश्रयाला परत यावं लागेल. बॅटर आउट. आता इथून जर पाहिलं तर शेवटचा बॉल खेळण्यासाठी आपण पाहू शकतात स्ट्रायकिंग एंड कडे जर पाहिलं गेलं तर नव्याने बॅटर मैदानात दाखल झालाय कैलास. त्यावेळी जर पाहिलं गेलं तर चेंडू थोडासा देहेष्टीवर आदळलाय आणि एकंदरीत जर पाहिलं गेलं तर 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 3ऱ्या धाबेसाठी देखील बॅटर परत गेलेत आणि तब्बल 3 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 3 धाब्याच्या पद्धतीने आपण पाहू शकतो धावफलक ते फलकावरती आपल्याला 30 अंकांवरती पाहायला मिळतंय. थोडस वेगळं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत आणि त्या अनुषंगाने 3 धाबा. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय, क्षेत्ररक्षण सजवायचंय. 18 चेंडूत जर पाहिलं गेलं तर 30 धाबा इथे जोडल्या गेल्या आणि त्यानंतर चला अक्षय 11 कवाड संघाचे कॅप्टन आणि तिलसे संघाचे कॅप्टन आपण लगेच जायचे टॉस साठी. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. चला आपण पाहू शकतात अक्षय 11 कवाड संघाचे कॅप्टन इथे जॉईन झालेत. आपण पाहू शकतायत वाघेदादा स्पोर्ट कुंभार शिव तिलसे संघाचे कॅप्टन. लगेच आपण जायचंय तिकडे टॉस केला जाईल. सन्माननीय आदरणीय सागरजी भोयर यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे आपण कंप्लीट करणार आहोत. तर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय, टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. चला इकडे टॉस केला जातो. एका बाजूने जर पाहिलं तर कवाड, दुसऱ्या बाजूने तिलसे अशी मॅच मात्र आपण पाहू शकणार आहात. नाणेफेकीचं कौल जर पाहिलं गेलं तर ते कवाड संघाच्या माध्यमातून इथे लागलं जात आहे आणि कवाड संघ आपला निर्णय तो कळवला जाईल. तोपर्यंत मॅचच्या दिशेने आपण वळूयात. मॅच एक रोमांचक मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर एका बाजूने वाहुली आणि दुसऱ्या बाजूने अर्जुन 11 साखरवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. या 2 संघादरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकणार आहात.
चला बॅटर लगेच जायचंय, क्विकली आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये क्विकली जायचंय. आपल्याला स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित अर्जुनले चषक 2025-26 चा हा रणसंग्राम, हा महासंग्राम आजचा अंतिम दिवस आणि त्यातील पहिली सेमीफायनलची मॅच मात्र आपण पाहू शकणार आहात. बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. कुणाल आणि त्याच्या साथीनं आपण पाहू शकणार आहात कल्पेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अर्थातच आपण पाहू शकणार आहात आदित्य जाधव आणि आकाशजी तुंबडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आणि या संघाकरिता आपण पाहू शकता वाघोबा स्पोर्ट वावली संघाकरिता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अर्थातच या संघातील एक गोड व्यक्तिमत्व जर पाहिलं तर केतनजी यांचे परम मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या शुभेच्छा इथपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. नक्कीच कवाड संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आमंत्रित केलं गेलंय तिलसे संघाला बॅटिंगसाठी. कुणाल हा बॅटर स्ट्रायकिंग एंड कडे आपण पाहू शकतात आणि त्याच्या साथीने कल्पेश नॉन स्ट्रायकिंग एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल पहिलाच बॉल अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षण झालंय. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू अडवणं थोडासा कठीण होता, परंतु तरी सुद्धा निराश झालाय. चांगले प्रयत्न केले होते विशाल. अर्थातच बाहुबली म्हणून त्याची ओळख देखील आहे. साखरवाडी संघाचा बाहुबली अशी ओळख आहे आणि तो विशाल आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला बॉल सुरेख पद्धतीने आपण पाहू शकतात. तब्बल 31 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे आणि अर्थातच यावेळी सारबा बॅटने केल्याचा प्रयत्न इंटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. हा फटका आहे जबरदस्त. या शॉटला दिली आहे 5 स्टार रेटिंग. मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल पॉवर हिटिंग बॅटिंग, चौकार. नक्कीच आमच्या समवेत आमचे साथी समालोचक अर्थातच व्हॉइस ऑफ तिलेर रवीजी भगत सर हे देखील या मॅच साठी जोडले जातील. वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. विशाल यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि इथून जर पाहिलं गेलं तर डायरेक्ट हिट. यावेळेस पंच नाही, आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये जर पाहिलं तर बॅटर कल्पेश सेफली पोहोचले गेलेत, परंतु प्रयत्न खूप चांगले होते आणि त्या प्रयत्न यश येऊ ना येऊ परंतु डायरेक्ट हिट करणं हे देखील खूप गरजेचं होतं. रवी जर इथून पाहिलं ना तर 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ही मॅच जर पाहिली तर खूप रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहू शकतात. आता इथून गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली आहे, परंतु इथून बॅटिंग चांगल्या पद्धतीची करावी लागेल. आणि या सामन्याबद्दल काय म्हणशील? नो डाऊट 31 धावेचं आव्हान आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी 31 धावेचं आव्हान आहे आणि अगदी पहिली सेमीफायनल ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. तर अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग ही करावीच लागेल. हा सामना जर वन व्हायचा असेल तर संघ वाहुली या संघाला. तर अजित सर 31 धावेचं आव्हान आहे आणि 31 धावेचं आव्हान हे चांगल्या पद्धतीने पार पाडावंच लागेल. दोन बॅटर आमने सामने आहेत, पाहू शकताय. तयार. यावेळेस डान्सिंग डाऊन ट्रॅक, जबरदस्त बॉल, एक चांगला बॉल आपण पाहू शकता डिलिव्हर झालाय. पडल्यानंतर बाउन्स आणि तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन हा बॉल लपला गेलाय. साखरवाडी आणि त्याच्या विपक्षात वाहुली अशी मॅच मात्र आपण पाहू शकतात आणि खूप सुरेख पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. विशाल हा गोलंदाज अर्थातच बाहुबली. यावेळेस अजून एक चांगला बॉल. अशा पद्धतीची गोलंदाजी जर झाली ना तर या मॅच मध्ये निश्चितपणे आपण विजय संपादित करू शकतायत. इथून रवी जर पाहिलं तर ही गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने झाली, परंतु इथून बॅटिंग ही निश्चित स्वरूपाने करावी लागेल. नक्कीच आतापर्यंत कॅल्क्युलेशन पद्धतीने तरी क्रिकेट झालंय, परंतु एका एंडने एका कुठल्या तरी फलंदाजाला तो रिस्क घ्यावाच लागेल. यावेळेला चांगला फटका आहे इनटू द गॅप, वनवा उसने चेंडू फरार, चौकार, 4 धावा.
जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ ते कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या ती 9 या अंकांवरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवर एक जबरदस्त फटका आपण पाहू शकलात आणि चेंडूला जर पाहिलं तर मिड विकेटच्या रिझर्व्ह मध्ये चौकारामध्ये देखील कन्वर्ट केलं. आता इथून जर पाहिलं ना तर 12 चेंडूत 22 ची गरज असताना 11ची सरासरी मेंटेन करावी लागेल आणि त्यामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतात नवीन गोलंदाज अर्थातच अविनाश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. आता इथून 11ची सरासरी मेंटेन केली जाईल का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच 11 धावा ह्या घ्याव्याच लागतील मैदानाच्या आतमध्ये. जर सामना जर वन व्हायचा असेल तर 11 धावा घेणं ही खूप गरजेची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये पहिली सेमीफायनल ही चालू असताना अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने पहिलं षटक मार्गस्थ झाले. 9 धावेवर स्कोर कार्ड आतापर्यंत पाहू शकताय. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू एक 22 शक्यता असेल. अजित सर पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क पण आपण पाहू शकतात. अविनाश हा गोलंदाज उर्फ अवी हा गोलंदाज पाहू शकतात बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी यावेळेस जर पाहिला तर चांगला बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न पंचाकडे लाऊडली अपील केली जाते. पंच या चेंडूवर इंटरेस्टेड नाही आहेत आणि जर पाहिलं गेलं तर एक चांगला बॉल आपण पाहू शकतात. अशाच पद्धतीची गोलंदाजी जर झाली तर नक्कीच आपण विजयाकडे वाटचाल करू शकता. परंतु हा सामना दोन्ही बाजूनी समांतर स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघाला विजयाची संधी जर पाहिली तर ती बरोबर आहे. म्हणून जर पाहिलं गेलं तर इथून प्रयत्न करील तो नक्कीच विजय संपादन नक्कीच या मैदानावर करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इथून 5 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र पाहायचंय. बॉल तयार आपण पाहू शकतायत. अवी यावेळेस पुनश्च एकदा त्याच रिझन मध्ये परंतु फटका फसला गेलाय. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतायत धावसंख्या डबल फिगर दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचली आहे. या 2 धावा अधोरेखित झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या ही 10 या अंकांवरती जाऊन पोहोचली आहे. 10 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती लागलेली आहे आतापर्यंत. जर अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले परंतु रिक्स ही एका फलंदाजाला घ्यावी लागेल. यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय परंतु खराबची सांगता झाली या मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र गोलंदाज थोडीशी चुकी करतोय. अजित सर नक्कीच जर पाहिलं तर अशा पद्धतीच्या चुका करणं गरजेचं नाही परंतु मॅच आहे निर्णायक मॅच आहे. या निर्णायक मॅच मध्ये आपण पाहू शकतायत दडपण असतं दबाव असतो आणि त्याच कारणाने असे चेंडू देखील पडत असतात. यावेळेस आडवा बाटणं पॉवरफुल स्ट्रोक आहे. फेकून दिले जाते बॉलला इन टू द स्टँड इन टू द ग्राउंड. जबरदस्त फटका 6 रन. पाहू शकलात कन्वर्ट केला गेला आणि 6 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 17 या अंकांवरती आपल्याला पाहायला मिळते. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले कोई कभी हार नहीं होती. जबरदस्त फटका आपण पाहू शकतायत आणि अशाच पद्धतीची बॅटिंग झाली तर वावली संघ या मॅच मध्ये निश्चित स्वरूपाने ऑन होऊ शकतोय. नक्कीच अजित सर अतिशय चांगल्या पद्धतीने ओहो मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय लिडिंग एज आणि कुठल्या प्रकारची चुकी होताना दिसत नाही. अर्थातच हा लागलाय धक्का वावली संघाला. नक्कीच पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. नक्कीच जेव्हा आपल्या मनाला असं वाटतं ना की सर्व काही संपून गेलंय तेव्हा नक्की असं मनाला सांगा फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या और कर ले आज खुद पे भरोसा और देख फिर होता है क्या. अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने प्रयत्न हे करावेच लागतील. अजित सर अगदी चांगल्या पद्धतीने सामना रंगला होता. चांगला स्ट्रोक देखील त्याच्या बॅट्समधून आला होता परंतु मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. नक्कीच कमबॅक हा क्रिकेटमध्ये खूप मोठा शब्द म्हणून गणला जातो आणि तो कमबॅक इथे जर पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 8 चेंडू 14ची गरज. मॅच खूप रंगतदार स्थितीमध्ये रंगतदार मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता इथून जर पाहिलं गेलं तर 5वा बॉल यापुढे सर्वा पाडणे केल्याचा प्रयत्न सातत्याने क्रॉस लाईन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये म्हटलं जातं ना की क्रॉस लाईन क्रिकेट इज द बॅड क्रिकेट. आडव्या बॅटने तुम्ही खेळण्यासाठी तुमची आयसाईट ती चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत राहणं गरजेचं असतं.
ते या विकेटच्या पटलावरती पाहायला मिळत नाही आणि त्या कारणाने बॅटर बीट होतोय रवी. नक्कीच नक्कीच अजित सर, आडवा पट्टा हा क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच धोकादायक असतो. यावेळेस पुनश्च एकदा तोच प्रयत्न, नो फुटवर्क. नक्कीच कुठल्या पद्धतीचं फुटवर्क नाही आणि त्या कारणाने बॅटर बीट झालाय आणि एकंदरीत जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ देखील इथे कंप्लीट झाला. आता इथून 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता, 14 धावेची गरज आहे आणि इथून 6 चेंडू टाकायचे. इथून अद्याप मॅच जिंकू शकते, त्यासाठी प्रयत्न करणं हे देखील गरजेचं असतं. आता साखरवाडी संघ या मॅच मध्ये खूप ऑन झालाय, परंतु इथून वावली संघ कशा पद्धतीचा प्रयत्न करेल हे देखील मात्र पाहायचंय. चला स्पीडअप करायचं, लगेचच आपला नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती घेऊन यायचा आहे. नक्कीच अतिशय अगदी 6 चेंडू 14 धावेची आवश्यकता आहे आणि मी तर म्हणेन चांगल्या पद्धतीने खेळ हा करावाच लागेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज झाला. आतापर्यंत जर पाहिलं तर प्रगतीपथावरती नवीन गोलंदाज आपण पाहू शकतायत. प्रवीण हा गोलंदाज सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकतायत. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी, पहिला बॉल इथून कशा पद्धतीने डिलिव्हर केला जाईल. यावेळेस एक चांगला बॉल, गुड बॉल. या बॉलवर देखील मिळते विकेट, विकेटचं पतन. आतापर्यंत इथे विकेटचं पतन झालंय. म्हटलं जातं मित्रांनो की आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस काय वेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल, कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे. सुंदर धबधबा बनायचा असेल तर पाण्याला देखील खाली पडावं लागतं, तेव्हा सुंदर धबधबा हा बनत असतो. आणि ही मॅच जर तुम्हाला जिंकायची असेल तर इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला इथून झुंज द्यावीच लागेल. त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतील, कारण 5 चेंडू 14ची गरज. एक मोठा स्ट्रोक या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय संघ. आपण पाहू शकतात वावली संघ. पाच चेंडू 14 धावेची आवश्यकता. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 14 धावेची आवश्यकता हे करावेच लागतील. नक्कीच मित्रांनो, स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनामध्ये नेहमी जिंकण्याची आशा असावी. नक्कीच नशीब बदलो ना या बदलो, नक्कीच वेळ ही नक्कीच बदलत असते. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने 5 चेंडू 14 धावेची आवश्यकता. यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने एक फटका मारलाय. एक धाव अर्जित केली जाईल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, तर नाही होणार. अर्थातच ही एक धाव स्कोर कार्डवर अर्जित होईल. आता इथून 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13ची गरज. एका जबरदस्त मॅच मात्र आपण पाहू शकतात. एका बाजूने जर पाहिलं तर साखरवाडी आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर वाघोबा स्पोर्ट वावली संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात खेळ करतायत. सेमीफायनलची मॅच यातील विजय संघ थेट आपण पाहू शकतात अंतिम सामना खेळणार आहे आणि त्यासाठी कडवी लढत, कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. आता इथून 4 चेंडू 13ची गरज हे समीकरण असताना इथून चांगली बॅटिंग केली तर वावली संघ निश्चित स्वरूपाने या मॅच मध्ये होऊ शकतोय. येणारे 4 चेंडू असतील, 4 चेंडू 13 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका आहे, परंतु फटका फसलाय की काय, परंतु अतिशय अगदी चांगला फटका, नजाकत आणि ताकद, अतिशय आउट ऑफ द पार्क, चांगला फटका. 6 फटका आपण पाहू शकतायत. आणि जर पाहिलं तर बॅट जशी फिरली जशी तलवार आणि चेंडू गेलाय सरळ सीमा परिक्षेत्राच्या बाहेर. षटकार काय निर्णायक क्षणाला हा फटका आला. आता इथून 3 चेंडू 7ची गरज. यावेळेस जर पाहिलं तर बॅट पकडण्याची शैली देखील वेगळ्याच पद्धतीची आहे. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर चेंडू हवेमध्ये हा जास्त जातो. यावेळेस देखील आडवा बॅटनं करण्याचा प्रयत्न आला उंद कार्पेटच्या आणि मिड विकेटच्या रिझर्व मध्ये आपण पाहू शकतात. फील्ड केला, चेंडूला रिटर्न केला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. डेफिनेटली आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये सेफली बॅटर पोहोचले गेलेत. आपण पाहू शकतायत कल्पेश, जयेश हा बॅटर मात्र आपण पाहू शकतायत सज्ज आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर नवीन खेळाडूंचा हा संघ यंग खेळाडू आहेत. या युवा खेळाडू आपण पाहू शकतायत वावली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवीन संघ असल्या कारणाने प्रयत्न देखील खूप चांगल्या पद्धतीचे केले जात आहेत. आता इथून 5 चेंडू 2 चेंडू आणि 5ची गरज.
2 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. ओहो, मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू चांगली डिलिव्हरी. इथनं मात्र सामना जिंकायचा असेल तर 1 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. अर्थातच गोल्डन फटका येईल का अजित सर? नक्कीच 1 चेंडू 5 धावेची आवश्यकता. या मॅचचा नियम जर पाहिला तर कंपल्सरी चेसिंग, परंतु 1 चेंडू 6ची गरज असताना एक कारनामा केला या खेळाडूने. एक षटकार आलाय, इथून येईल का हा देखील मात्र आपण पाहायचा आहे. 1 चेंडू 5ची गरज. जबरदस्त मॅच मात्र रंगत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळते. व्हॉलेंटियर्स तयार राहायचे, तैनात राहायचं. 1 चेंडू 5ची गरज. गोलंदाज तयार. पाहूयात बॅटिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकतो जयेश हा बॅटर. यावेळेस साडबा बॅटनं फटका मिस झाला. या मॅच मध्ये पूर्णपणे ऑन झाली आहे. साखरवाडी संघ या मॅच मध्ये विजय संपादन करतायत. चल लगेच कवाड आणि तिसरे संघ आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आई गावदेवी अर्जुन चषक 2025चा हा रणसंग्राम आपण पाहू शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आता इथून तिलसे आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं गेलं तर एक जबरदस्त मॅच. या भिवंडी विभागातील एक नामांकित संघ म्हणून अर्थातच कवाड संघाची ओळख आहे आणि वाडा नगरीतील एक दिग्गज संघ अर्थातच तिलसे संघ. ही मॅच म्हणजे अर्थातच ही मॅच पाहिली म्हणजे अर्थातच फायनल मॅच पाहिली असं म्हणायला काय अवघड नाहीये. रवी जर पाहिलं गेलं तर 2 मातबर